विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र विषयी सविस्तर माहिती। संस्कृतमध्ये विशुद्धी चक्र म्हणतात। हे मानवी शरीरातील 7 चक्रांपैकी 5वे चक्र आहे। हे चक्र आपल्या संवाद कौशल्यांसाठी, अभिव्यक्तीसाठी, सत्य बोलण्यासाठी आणि सर्जनशीलतेसाठी महत्त्वाचे मानले जाते। विशुद्धी चक्र शुद्धीकरणाचे प्रतीक आहे आणि त्याचा संबंध व्यक्तीच्या आंतरिक सत्याशी प्रामाणिक राहण्याशी आहे। विशुद्धी चक्राचे स्थान आणि रंग। विशुद्धी चक्र आपल्या गळ्याच्या मध्यभागी, कंठाच्या ठिकाणी असते। हे चक्र उज्ज्वल निळ्या रंगाशी संबंधित आहे, जो शांतता, सुसंवाद आणि आत्मिक स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो। काहींच्या मते विशुद्धी चक्र एक पूल आहे जो आपल्या विचारांना, मस्तिष्क चक्रांना, आपल्या भावना आणि कृतींशी, खालच्या चक्रांशी जोडतो। विशुद्धी चक्राचे कार्य। गळ्याचा चक्र मुख्यतः संवादाशी संबंधित आहे। आपले विचार, भावना आणि सत्य प्रभावीपणे व्यक्त करण्याची क्षमता या चक्राच्या संतुलनावर अवलंबून असते। चक्र संतुलित असल्यास व्यक्ती आत्मविश्वासाने आणि स्पष्टतेने आपली मते मांडू शकते। याशिवाय गळ्याचा चक्र सर्जनशीलता, आंतरिक प्रेरणा आणि आत्माभिव्यक्तीशी देखील निगडित आहे। विशुद्धी चक्राचे संतुलित असणे। एक स्पष्ट संवाद व्यक्ती इतरांशी खुलेपणाने संवाद साधते। 2 सत्यता, खोट न बोलता प्रामाणिक राहण्याची सवय असते। 3 सर्जनशीलता, नवीन कल्पना सुचतात आणि त्या कृतीत उतरवल्या जातात। 4 ऐकण्याची कला, फक्त बोलण्याऐवजी इतरांचे ऐकणे आणि समजून घेणे शक्य होते। गळ्याचा चक्राचे असंतुलन। 1 अवरोध, व्यक्तीला स्वतःचे विचार आणि भावना मांडण्यात अडचण येते। 2 अत्यधिक क्रियाशीलता, खूप बोलणे किंवा इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे। 3 अस्वस्थता, घसा दुखणे, गळ्याशी संबंधित आजार, थायरॉइड समस्या। 4 भावनिक लक्षणे, आत्मविश्वासाची कमी, भीती किंवा सर्जनशीलतेचा अभाव। विशुद्धी चक्र जागृत करण्याचे फायदे। विशुद्धी चक्र जागृत आणि संतुलित असल्यास व्यक्तीला आपले सत्य मांडण्यासाठी आणि इतरांशी सुसंवाद साधण्यासाठी सहजता मिळते। हे केवळ वैयक्तिक जीवनातच नाही तर व्यावसायिक जीवनातही लाभदायक ठरते। विशुद्धी चक्र जागृत असल्यास खालील फायदे मिळतात। 1 संवाद कौशल्य सुधारते, आपले विचार स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडता येतात। 2 प्रामाणिकता वाढते, व्यक्ती खोट न बोलता सत्याशी बांधील राहते। 3 भावनिक स्थिरता, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो। 4 शारीरिक आरोग्य, घसा, तोंड आणि थायरॉइडशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते। विशुद्धी चक्र संतुलित करण्याचे उपाय। विशुद्धी चक्र संतुलित ठेवण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग केला जाऊ शकतो। ध्यान, मंत्र, योग आणि काही विशिष्ट क्रियाकलापांचा या चक्रावर विशेष परिणाम होतो। ध्यान, मेडिटेशन। विशुद्धी चक्र जागृत करण्यासाठी ध्यान अत्यंत प्रभावी आहे। ध्यान करताना निळ्या प्रकाशाची कल्पना करा, जो गळ्याच्या भागात झळकत आहे। हा प्रकाश चक्राला सक्रिय आणि संतुलित करण्यात मदत करतो। मंत्र जप। विशुद्धी चक्रासाठी हम ह्याम हा बीज मंत्र जपला जातो। ध्यानात किंवा योगासनांदरम्यान हा मंत्र जपल्याने विशुद्धी चक्र सक्रिय होते। योगासन। सिंहासन, लायन पोज हे आसन गळ्याच्या भागाला ताण देते आणि चक्र सक्रिय करते। मत्स्यासन, फिश पोज, गळ्याचा भाग खुला करण्यासाठी प्रभावी। उष्ट्रासन, कॅमल पोज, गळ्याचा चक्र सक्रिय करण्यासाठी उपयुक्त। क्रिस्टल्स आणि रत्न। निळ्या रंगाचे रत्न जसे की ब्लू लेस एगेट, लापिस लाजुली किंवा अक्वामरीन गळ्याचा चक्र संतुलित करण्यासाठी वापरले जातात। हे रत्न गळ्याच्या भागावर ठेवून ध्यान केल्यास परिणामकारक ठरतात। आहार। विशुद्धी चक्र संतुलित ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहार महत्त्वाचा आहे। निळ्या रंगाची फळे आणि भाज्या जसे की ब्लूबेरी, द्राक्षे
किंवा ऑर्किड चहा यांचा समावेश करा. संगीत आणि आवाज थेरपी. विशुद्धी चक्र आवाजाशी संबंधित असल्यामुळे गाणे, मंत्रजप किंवा वाद्य वाजवणे प्रभावी ठरते. गयाशी संबंधित सकारात्मक ऊर्जा तयार करण्यासाठी शुद्ध संगीत ऐका. विशुद्धी चक्राशी संबंधित शारीरिक आणि मानसिक आरोग्य. विशुद्धी चक्राचे संतुलन हे केवळ मानसिक आरोग्यासाठीच नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. हे चक्र गळा, कंठ, तोंड, कान आणि थायरॉइड ग्रंथीशी संबंधित आहे. या भागातील आरोग्याचे प्रश्न गळ्याचा चक्र असंतुलित असल्याचे लक्षण असू शकतात. शारीरिक समस्या. 1. घसा दुखणे. 2. आवाजात बदल होणे. 3. थायरॉइड समस्या. 4. दात आणि हिरड्यांचे आजार. मानसिक समस्या. 1. भीती किंवा आत्मविश्वासाची कमतरता. 2. सर्जनशीलतेचा अभाव. 3. खोट बोलण्याची प्रवृत्ती. 4. संवाद अडचणी. विशुद्धी चक्र संतुलित असण्याचे महत्त्व. विशुद्धी चक्र संतुलित ठेवणे म्हणजे आपले विचार, भावना आणि सत्य यामध्ये समतोल राखणे. हे चक्र आत्माभिव्यक्तीसाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक यशासाठी महत्त्वाचे आहे. जीवनात प्रामाणिकपणा, सुसंवाद आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी गळ्याचा चक्र संतुलित ठेवणे आवश्यक आहे. निष्कर्ष. विशुद्धी चक्र म्हणजे आपल्या संवाद आणि अभिव्यक्तीचे केंद्र आहे. हे चक्र संतुलित असेल तर व्यक्ती मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यातही सुधारणा अनुभवते. ध्यान, योग, मंत्रजप आणि आरोग्यदायी आहार यांसारख्या पद्धतींचा अवलंब करून विशुद्धी चक्र संतुलित ठेवता येते. संतुलित विशुद्धी चक्र जीवनात सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सुसंवाद आणते.